APMC वाशी मार्केटमध्ये सध्या लसणाचे दर 300 ते 350 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत। गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झालेली आहे। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत। सध्या देसी लसूण बाजारात सर्वाधिक उपलब्ध असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मात्र उपलब्धता कमी असल्याने दर वाढले आहेत। व्यापाऱ्यांनी म्हटले आहे की बाजारात नवीन माल येऊ लागल्यावर लसणाचे दर कमी होऊ शकतात। ये 300 रुपया किलो, ये 260 रुपया किलो, इधर 320 है, ये 350 रुपया किलो। पहले कुछ कम था, अब थोड़ा ज्यादा हुआ। हाँ, 15-20 रुपये किलो ज्यादा हुआ। माल आ रहा है लेकिन कम आ रहा है, अभी कोई हल्का माल आ रहा है। नया आ जाएगा तो सस्ता हो जाएगा। जनवरी में पुराना माल वही बिक रहा है। सबसे ज्यादा है देसी का। ये सब देसी है, चाइना वो है हाइब्रिड। आ रहे हैं ग्राहक। मतलब अच्छा प्रतिसाद मिल रहा है। हाँ, 5-10 रुपया किलो मिल जाता है। लसणाचे बाजार आता 350 ते 320 रुपये, 260-280 रुपये चालले। पहिल्यापेक्षा कमी आहेत। गिरायकांचा चांगला प्रतिसाद आहे। अजून नवीन मार्केटमध्ये आलेला नाही तर ह्याच्यापेक्षा आणखी बाजार कमी होतील त्याचे। लसूण आपल्याकडून कांदापाडा मार्केटवरूनच येतो, पण कांदापाडा मार्केटला लसूण इंदूरवरून येतो, बाहेर उटीवरून येतो, हिमाचल येतोय। लसणाचे भरपूर 8-10 प्रकार आहेत लसणामध्ये। सगळ्याकडचे आहे। हिमाचल येते, उटी येते, आंध्राचा येतोय, इंदोर येतोय। आता सध्याच्या 260 रुपयापासून ते 320 रुपयापर्यंत अंदाजे दर आहेत। 350 रुपये नंबर 1 क्वालिटी आहे। आधीपेक्षा कमी झाले। गेल्या 2 महिन्यापेक्षा आत्ताच्या बाजारात कमीच आहेत। आणखी या पुढच्या महिन्यामध्ये आणखी कमी येतील, नवीन येतील तेव्हा। जुना झाल्या प्राईस नाही, ह्या वर्षी आवक कमी होते, मालाची आमदानीच कमी झाली होती, त्यामुळे बाजार होते। नाही तर लसणाचे बाजार गेल्या वर्षी काय 80 रुपये किलो, 50 रुपये किलो होता, 50 रुपये 40 रुपये किलो लसूण, 20 रुपये पण होता। आता उपलब्ध कमी आहे म्हणून बाजार जास्त आहे।